नमस्कार, विशालदेव किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण केलेलं आहे हरभऱ्याच्या सोल्याची कोफ्त्याची भाजी। तुम्ही बघू शकता खूप छान अशी कोफ्त्याची भाजी आपली झालेली आहे। ही मी काळ्या वाटणातली भाजी केलेली आहे। हे बघा कोफ्ते, तुम्ही हे कोफ्ते असे सुद्धा सॉससोबत सुद्धा खाऊ शकतात, खूप टेस्टी लागतात। तर ही भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य हे मी हरभऱ्याचे सोले घेतलेले आहेत। तर आता या सीझनमध्ये खूप प्रमाणात अवेलेबल भेटतात। बारीक चिरलेली कोथिंबीर, फूल घेतले मसाल्याचं, हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, हे भाजलेले टमाटर घेतले, भाजलेला कांदा, धने, तीळ आणि खोबऱ्याचे काप घेतले। मीठ लागणार आहे आपल्याला, हे महाराजा मसाला, बेसन, लाल मिरची, हळद, काश्मीरी मिरची आणि जिरं। आता सर्वप्रथम आपण हे जे सोले आहेत हे आपण मिक्सरच्या भांड्यामधून काढणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले, यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या 4-5, लसणाच्या पाकळ्या, जिरं आणि थोडीशी कोथिंबीर। आता आपल्याला हे जाडसर मिक्सरमधून थोडंसं पाणी टाकून 1-2 चमचा वाटून घ्यायचं आहे। मीठ पण याच्यामध्ये मी टाकणार आहे आणि आता मिक्सरमधून आपण हे काढून घेऊया थोडंसं पाणी टाकून। आता मिक्सरमधून आपण छान हे बघू शकता तुम्ही जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। आता हे एका पातेल्यामध्ये आपण काढून घेऊया आणि भाजीमध्ये टाकण्यासाठी मी 1 चमचा हे साईडला ठेवत आहे। आता मसाला भाजण्यासाठी तव्यावरती मी तीळ भाजून घेत आहे। तीळ छान आपले भाजलेले आहेत, आपण आता काढून घेऊया। आता आपण खोबऱ्याचे काप भाजून घेणार आहोत, त्यावरती मी थोडंसं तेल टाकत आहे। खोबरं छान लाल होईपर्यंत आपल्याला भाजू द्यायचं आहे। खोबरं छान आता आपलं भाजलेलं आहे, आता खोबरं आपण काढून घेऊया। आता यावरती आपण फूल टाकणार आहोत, मसाल्याचे फूल। हे फूलसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। फूल छान भाजून घेतलं, फूलसुद्धा आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। आता आपण धने टाकूया, धने आपल्याला भाजून घ्यायचे आहे। आता हा सर्व मसाला आपण मिक्सरमधून काढून घेऊया। यामध्ये भाजलेला कांदा, भाजलेले टमाटर टाकून देऊया, लसूण, अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे छान मिक्सरमधून आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। आता आपण कोफ्ते करून घेणार आहोत। तर जे आपण वाटण काढलं होतं त्या वाटणामध्ये बाइंडिंगसाठी थोडंसं बेसन टाकणार आहोत। मीठ आपण ऑलरेडी टाकलं होतं। कलरसाठी आपण काश्मीरी लाल मिर्च टाकत आहोत, थोडीशी हळद। ते सर्व एकत्र करून घेऊया। आता हे कोफ्ते तळण्यासाठी मी गॅसवरती तेल ठेवलेलं आहे। हे कोफ्ते तुम्ही भाजीमध्ये, उकळत्या भाजीमध्ये तसे पण टाकू शकता, पण मी तळून घेत आहे। कढीमध्ये सुद्धा हे कोफ्ते खूप छान लागतात। हे कोफ्ते तसे पण खायला आपल्याला खूप छान लागतात, सॉससोबत तुम्ही तसे पण हे कोफ्ते खाऊ शकता। आता छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे कोफ्ते तळून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही खूप छान कोफ्ते आपले तळले गेलेले आहेत। आता आपण हे कोफ्ते काढून घेऊया। सर्व कोफ्ते आपले तळून झालेले आहे, बघू शकता तुम्ही आतूनही खूप छान झालेले आहे ते कोफ्ते। आता आपण भाजी करणार आहोत, तर तेलामध्ये आपण जे वाटण काढलं होतं ते वाटण टाकूया। आता वाटण छान आपल्याला तेलामध्ये शिजून घ्यायचं आहे। यामध्ये आपण कोरडे मसाले टाकूया। कोरडे मसाल्यामध्ये गरम मसाला, काश्मीरी लाल मिर्च, हळद आणि लाल मिरची आपण टाकलेली आहे।
आता हे कोरडे मसालेसुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये छान शिजवून घ्यायचे आहे. आता आपण थोडंसं जे वाटण ठेवलं होतं ते वाटण आपण यात टाकणार आहोत सोल्याचं. याने चव खूप छान लागते. झाकण ठेवूया. याला तेल सुटेपर्यंत छान मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत. तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं तेवढं तुम्ही टाकू शकता. भाजी जेवढी पातळ घट्ट करायची आहे. कोफ्ते टाकल्यानंतर भाजी घट्ट होते, म्हणून थोडीशी भाजी पातळच ठेवायची आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि आता भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे. कोथिंबीर टाकूया. आता भाजीला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण कोफ्ते टाकूया. तुम्हाला जेव्हा जेवण करायचं असेल त्यावेळेस तुम्ही भाजी गरम करून त्यामध्ये कोफ्ते टाकून सुद्धा जेवायला घेऊ शकता. आता बघू शकता भाजी आपली छान झालेली आहे. ही भाजी खायला खूप छान लागते. ही मी काळ्या वाटणातली भाजी केलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.